ब्लॉग आणि मला किचनमध्ये बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज एक फूड ब्लॉग असणार आहे आणि आज आपण बनवतोय प्रॉन्स करी. पण मी काहीच बनवणार नाहीये, म्हणजे मी कुक नाही करणार आहे, कुक मम्मा करणार आहे ऑल इन ऑल. आणि मी फक्त शूट करणार आहे आणि मध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलायला येईन. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द रेसिपी. इंग्रेडियंट सगळे समोर आहेत, प्रिपरेशन सगळं झालंय. सो नाव ओव्हर टू मम्मी. स्टे ट्यून. हाय. मम्मी बनवते हॅलो. prawns curry. एक कांदा, अख्खे दणे, थोडेसे तीळ पाहिजे ह्याच्यातून, काळी मिरी, मीठ, हळद, लसूण आणि हे संकेश्वरी मिरची आहे लाल कलरसाठी, आणि हे कोकम, खसखस थोडी आणि खोबरा, आणि हे फोडणीसाठी थोडंसं कांदा, आणि हे प्रॉन्स. हां, झिंगा. आता हे मसाले सगळे ह्याचं मी वाटण करून ठेवलेलं आहे, कारण की लाईट आमची सारखी येते जाते ना, म्हणून मी आधी सकाळी बनवून ठेवलेलं आहे. हे सगळं मिक्स करून तो मसाला हा ऑलरेडी रेडी आहे, रेडी केलं. आणि आता आम्ही बनवायला सुरुवात करतोय. ओके. आणि तुम्हाला हे दिसतंय का, इकडे ना पूर्ण पाणी येऊन येऊन इथे पूर्ण म्हणजे पाण्याने ना हे सगळं खराब झालंय. जशी आता पावसाळा गेला की आम्ही सगळं बनवू. आता गॅस आता इकडे ठेवली मम्मीने. आता याचं तेल टाकायचंय. तुमच्या अंदाजाने टाका. ठीक हा, आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता हे तेल गरम झालं ना की ते थोडं फोडणीसाठी ते कांदे आहे ते टाकायचे. हा अर्ध्यापेक्षा अर्धा असेल बहुतेक. थोडंसं, कारण मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी कांदा वापरलाय. हा, त्यामुळे इथे फक्त थोडासा नावापुरता. आता हे कांदा टाकायचा. तेल गरम झालंय आणि हे फिश फ्राय झालेली आहे. आणि आता जो मसाला चिकटला त्याला असं पाणी घालून थोडंसं काढून. पाणी टाकायचं. कढी बनवायची आहे ना, ग्रेव्ही बनवायची आहे. आणि लास्टला शेवटला कोकम टाका. या ग्रेव्हीला आता उकळी आली ना की झिंगे टाकायचे, आणि झिंगे थोडे शिजले ना की त्याच्यात कोकम टाकायचं, आणि मग परत 10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे मग कम्प्लीट झाली रेसिपी ती. टाकायचे सगळे. आता हे बघा 10 मिनिटं झाले. झिंगे अर्धे शिजले, अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेले बघा. तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात कोकम टाकायचे. आता हे बघा कोकम आहे जे मी भिजत घातले होते पाण्यात. आता एक एक करून टाकते ह्याच्यात. ओके. सो आजचा व्लॉग मम्मी बनवते. आता हे बघा कोकम टाकून झालेले. याचा कलर बघा किती छान आलाय, मस्त आलाय कलर. ऍक्च्युली कलर पण मस्त आलाय, छान आलाय, आणि तेल सुटलंय तर ते व्यवस्थित झाली रेसिपी. आता 5-7 मिनिटं ठेवायचं असं, आणि मग बंद करायचं गॅस. रेसिपी रेडी. ओके. जसी आज आम्ही प्रॉन्स खाणार आहोत. अँड न्यू ब्लॉगर इन द टाउन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अच्छा, आणि मला सांगा मम्मीचं चॅनल पाहिजे का? तर मम्मीचं पण आम्ही चॅनल ओपन करू. आणि आता रेसिपी झाली की मी तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक दाखवते. अँड दिस इज अ शेफ. जस्ट सी द कलर. डिश रेडी आहे. प्रॉन्स करी इज रेडी. आणि आता आम्ही जेवायला घेणार आहोत. जस्ट सी द प्रॉन्स. आणि खूप छान झाली आहे डिश. अँड फायनली प्रॉन्स करी इज रेडी. फिश थाली रेडी आहे. आणि ही प्रॉन्स करी आहे. रावस फ्राय, राईस, कांदा आणि लिंबू. आणि दिस इज फ्रेश लाईम सोडा. हे मम्मीचे ताट आहे. अँड मिक्स करायचं. आणि मम्मीने आता चेंज केलं. व्हिडिओसाठी मम्मी रेडी झालेली. मम्मी खाऊन बघ, सांग कसं झालंय. तू खा ना, तू सांग. मी बनवलंय ना, तू सांग. नाही, तू सांग. अरे मी तर हाच बोलेल ना, मी तर चांगलंच बोलले, तू बोल.
चलो आपण खाऊन बघूया. ठीक आहे. अयो गरम आहे. आता मी खाऊन बघते. एक नंबर झालाय, खूप मस्त आहे. सो आता आपण हा व्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. सेकंड टाइम परत बनवू आपण काहीतरी. तू बघ ना खाऊन. मला तर चांगलाच वाटेल.